रांजणगावाकडून नाही आपल्याला उल्लेख नाही घेत होते आपल्याला रस्ता नाही द्यायला पण हे गेल्याच्या नंतर यायला म्हटले ना तुम्हाला पुतळ्यापर्यंत करून देऊ करून द्यावा 3 किलोमीटरला आपण नाव का वाटू शकतो ज्यावेळेस ते काम पूर्ण होईल त्यावेळेस त्यांचं म्हणणं काय आमचं कामच पूर्ण झालं नाही आणखी एक लेअर बाकी आहे आमचं आणखी एक लेअर थोडं हे करा पुढच्या कामाची नोटीस काढणार त्याच्या बरोबर जर या कामात जर काही ताप होत असेल ती पण काढा असं असं आमचं निदर्शन काम चुकीच झालेलं आहे थोडंफार होतच त्याच्यात नाही काय होईल काम तरी काय झालं साहेब मी कॅश होईल माझं गाव बरोबर इस्टिमेटनुसार हो आता याच्यामध्ये तुम्ही म्हणता एस्टिमेट प्रमाणे कामं चालू असं म्हणणं आहे तुमचं हो इथं बरोबर असं कसं काय म्हणू शकता तुम्ही म्हणजे रोड फुटला 4-5 ठिकाणी तुम्ही बघा नाही मी तुम्हाला ते सांगतो ह्या जर टर्न व्यतिरिक्त एखाद जागा रोडला पंखा आहे का बघितलं नाही पंखा होईल अगोदर आपण मेन नाली केली पंखा भरणार नाही नाली पूर्ण घेतली ना आपण नालीला चिटकून रोड आहे तुम्ही येऊन बघा दाखवत मी तुम्हाला मी काय म्हणतो आपण वाटलं तर साईडवरती जाऊ मला तुम्ही फुटलेलं आहे ना ते फुटलेलं हे पण दाखवा मी पण बघतो तुम्ही पण बघा मी माझे काय पॉईंट आहेत ते तुम्हाला सांगतो तुमचे जे पॉईंट आहेत ते मला तुम्ही सांगा आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून त्याच्यामध्ये काय करता येईल रिपेअर करायचं ना हे रिपेअर करून पुढचं लेअर करायचं चालेल ना लेखी देतो आणि तुम्ही आम्हाला एस्टिमेट पण द्या हो एस्टिमेट पण द्या 100 पत्र बी देतो कॉन्ट्रॅक्टरला बी पत्र मला बी पत्र देतो लेखी मध्ये देतो आणि तुम्ही तुमचं हे करा कधी त्याला टेस्ट करायचे आहेत लेअरला संबंधित गावकरी राहतील ते ताकददार गावकरी उपसावकरी साहेब हे राहतील संबंधित कोर्टातच भेट झाली आमची भावना तिच्या ना आमची भावना दुसरी काहीच नाही काम चांगलं करा आणि लवकर करा गावकरच म्हणणं सारे समोरील कॅमेरा तपासणी करा ना तो लेअर आहे ना त्याला किती विषय नेमचा असेल हा बरं का जाते तर त्याला उकरा द्यावा 4 पॉईंट उकरा लगेच करून देईन आपल्याला लेअर काय झालं नाही झालं लगेच ते संबंधित नोटीस काढतील ना त्याला लेअर कमी झाला म्हणून आपल्याला लेअर झालाच नाही काम कधी कामात येईन करून चालेल लोकांना जसं वाटण का तसे लोकांनी टर्न मारलेले शेक्टर रोडला आज काही नाही वाटणार आहे जेवढा सूत जाईल ना लोकांचा तर गाड्या पलटी होणार तुम्हाला सांगतो आज पैठण रोडला कितीतरी ऍक्सिडेंट फक्त टर्न मारल्यामुळे होत आहे याला जे ना जसा रस्ता आहे तसाच घ्या त्याला ज्याच्या गटातून त्याच्याच गटातून घ्या तसं चुकीचं करू नका पहिला रस्ता असेल ना नाही तिथं काय करेल तुम्हाला मनाला वाटलं तुम्ही शेतवस्तीचा तो रस्ता वापरत होते हा रस्ता बंद पडला होता तिथं लोकांनी जे मोसंबी लावल्या होत्या शेती केली होती आम्ही 50 झाडं काढली मोसंबीची एखाद्या तुमच्या गावातल्या बरं का 50 झाडं काढली नाही आता जसा गट आहे ना जसा मॅप आहे आता उदाहरणार्थ माझ्या वावरात मधोमध होता त्यानं आता साईडला रस्ता काढून द्या वावरावाल्यानं म्हणजे त्याचा वावर कसं 2 तुकडे न होता त्यानं एक तुकड्यात ठेवला आणि एका याच्यात रस्ता द्या नाही मग याच्यामध्ये आपण बी थोडी समज प्रत्येक ठिकाणी नाही 10 टन असले तर मग प्रत्येक ठिकाणी आम्ही 50 झाडं काढली मोसंबीची शेतकऱ्याचं नुकसान सरळ करण्यासाठी मधोमध असला की इकडे 10 गुंठे इकडे 10 गुंठे 20 गुंठ्यात रोड काय समजते झालेलं आहे या गटातून रोड आहे या गटातून रोड आहे आणि या गटावाल्यानं काय केलं साईडनं काढा तर काढा
याच्याकडून फक्त एकच चकोर घेतली, एक दुसऱ्या गाठात घालून दिली, असं बी कितीतरी ठिकाणी नाही मग झालंय. ते पण इकडल्याने जर घालून देत असेल समजा दोघांना. मग तुम्ही याच्या गाठातून येणार ना, तो आकडा नाही घ्या, पण याच्याच गाठातून घ्या. इकडे एक फुट बी नाही देऊन काय लिहून द्या दुसऱ्याच्या वावरात. तक्रार बी करते ना ते. हा बोलतो मी आता त्याच रोडने आलो वाटलं स्टाफ बरं नाही असेल एखाद्या जागेवरती असेल पण मॅक्झिमम 90% जे आहे 90% ते या टर्नलाच आहे. आता हे काय झालं लोकांनी सेट न होतच लगेच ट्रॅक्टर वगैरे घातले त्याच्यामुळे तिथं ते उघडलंय. पण त्याला आपण काय करू आता त्याच्यावरती आता हे काय फायनल लेअर नाही त्याचा डांबराचा जो आहे याच्यावरती अजून एक लेअर आहे डांबराचा. मी आपण त्याविषयी पण मी तुम्हाला ते सांगितलं तो वरचा लेअर आहे त्याचा लवकरात लवकर आता वाटलंच तर 8 दिवसात कॉन्ट्रॅक्टरला पत्र देतो जेवढं लवकर होईल तेवढं. पण अडचण अशी आहे की आपल्याला आहे ना शासनाने 31/12/2026 पर्यंत कॉन्ट्रॅक्टरला मुदत वाढ दिलेली शासनाला हे पेमेंटची अडचण असेल त्याच्यामुळे. ते वाचा तुम्ही वाटलं असतं एकदा तुम्ही वाचता का? उकडलेला आहेच ना साहेब. नाही उकडलं करून त्याच्या वर चालले आता. पण ते उकडलंय कुठं काय झालंय इथं आहे ना आपण जेव्हा एखाद्या टर्न मारतो टर्न मारला का त्यांच्या ठिकाणी पण जर मला आम्हाला असं नाही उकडलंच नाही पाहिजे. नाही पण टर्न आता आम्हाला माहित नव्हतं शेतातले टर्न आहे ते सगळे. सर, आता आपली मंजुरी किती किलोमीटरची आहे समजा? आपली मंजुरी आहे एक 3 किलोमीटरची. टोटल डिस्टन्स किती आहे? टोटल डिस्टन्स 4.5 किलोमीटर. मग आता तुम्ही आता हा जो 2 किलोमीटर जो रोड फोडला समजा याची काही कुठली परमिशन घेतली रोड फोडतो? हा चांगला रोड होता. नाही नाही फोडलंय कुठं त्याच्या आपण नाही ना व्यवस्थित सर, JCB काढलेले ना, असं काय करता तुम्ही? नाही 3च करावं लागेल. 3 पेक्षा कमीच होईल जास्त नाही होणार. तुम्ही 3 किलोमीटर करणार आहे सर. हा जो रोड आहे ना आता सध्या आता जे आहे ना तो झालाय तो 25 मीटर झालाय. 1 किलोमीटर 500 जर राहिला फक्त. अर्धा किलोमीटर राहिला. मग ते तुम्ही करणार आहे की नाही आता? नाही करावं लागेल ना तो. जे एस्टिमेटला आहे तो किती करणार. दिवसात? आता तुम्हाला मी हे दाखवलंय पत्र 31/12. 31/12 पर्यंत आपण त्याला फोर्स नाही करू शकत. आणि हा जो रोड आता तुम्ही JCB फोडला चांगला रोड होता. नाही चांगला कुठं तो तुम्ही म्हणता चांगला रोड होता. हा चांगला रोड होता. नाही, चांगला रोड होता. फोटो वगैरे असतील ना तुमच्याकडे आहेत का ते फोटो द्या मला. वापराचा रोड होता सर. हा रोड तुम्ही फोडला आहे का? आणि त्याची कुठल्याही प्रकारे शासकीय परमिशन तुम्ही घेतलेली नाही रोड फोडते. असं नाही होणार. आणि जर तुम्ही ते फोडलेला असेल 100% याच्यावर गुन्हे दाखल होणार आहे. कारण का माहिती तुम्ही चांगला रोड जर फोडला असेल कारण का माहिती का याचे सगळ्याला जे होणार आहे. हो ना हो ना. कारण तुम्ही किमान हा फोडायला नव्हता पाहिजे. मग तुमची 3 किलोमीटरची मंजुरी आहे ना, हा फोडायलाच नव्हता पाहिजे. नाही नाही फोडलाय कुठं फोडलं नाही ते असं नाही. JCB नाही केलेलं आहे सर. कारण पण असं आहे हे इनाम पाटील ते आहे का हे 5-6 शेतकरी आमदार साहेबांकडे गेले होते. त्यांनी सांगितलं आम्हाला गावापर्यंत रस्ता करून द्या. तुमची मंजूर होती कधी 2.5 का 3 किलोमीटर होती. 3 किलोमीटर. पण मग आमदार साहेबांनी फक्त या शेतकऱ्याच्या भरोश्यावरती पुढचं काम करून देतो हे प्रेमापोटी सांगितलं होतं. त्याला कुठलं एस्टिमेट नाही कुठलं काही नाही फक्त यांच्या ते सगळं आता मी त्या दिवशी आलो त्या दिवशी तुम्हाला हेच बोललो ना मी. मग फोडलेला आहे अशा अडचणी हा जे- फोडलं हा नाही. JCB फोडलेला रोड पण तुम्ही तो रोड मी सांगतो त्याच्यात खड्डे होते का नाही त्या रोडला मरणाचे खड्डे होते ना. इकडे होते खड्डे होते. त्याच्या पाठीमागे 1 किलोमीटर होता. ते फोडण्याची गरजच नव्हती. चांगला रोड होता तिथून सर. टर्न मारला तिथून म्हणताय ना तुम्ही. आपला रोड जिथे एंड होतो का हा जो झालेला आहे का हो तिथून रोड याच्या खाली उतरला होता बघा बाबा तिथपर्यंत. तेवढा रोड फोडायची गरजच नव्हती. मी बोललो पण होतो बोलले पण होते. बोललो पण होतो. नाही नाही आता आपली आपण आहे ना ते रोड आहे ना जुना रोड तो होता 3 मीटरचा बरोबर. आता आपला 3.75चा हा सगळी वीट तिथून इथपर्यंत 3.75 म्हणजे वीट पण वाढलेली त्याची. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. नाही काय करा बरं का साहेब त्याचं तुम्ही म्हणता ठीक आहे समजा 3 किलोमीटरची तुमची मंजुरी हो. 3 किलोमीटर काम दर्जेदार करून घ्यायचं काम तुम्ही संबंधित अधिकारी तुमचं आहे बरोबर. त्याच्यात तर काही दुमत नाही राहणार त्याच्यामध्ये काही दुमत आणि आता जे झालेलं काम आहे जे काय 2.5 किलोमीटर झाले याची लेंथ बरोबर आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही चेक केले का? किंवा मग संबंधित तक्रारदार तुम्ही गावकरी मिळून तुम्ही इन कॅमेरा त्याची लेंथ चेक करा. हो चालेल ना काय हो, साहेब. तसंही काय अडचण नाही. आम्हाला त्याचं एस्टिमेट द्या तुम्ही. त्याचा फलक लावलेला नाही कुठं सर. मी ऐका ना फलक संबंधित तुम्ही स्पॉटला एस्टिमेट ठेवा सोबत. हा एस्टिमेट आपलं आणि 3-20चं गावकरी काम सारे आहे. उपसभापती 3-20 साहेब लाखाचं सारे काम आहे. वाटलंच तर 2 दिवसात तिथं फलक पण लागून जाईल. तुम्ही आतापर्यंत नाही लावला ना, आता तुम्ही नाही लावणार नाही ते पाच आपण वेगळं आहे. फलक लावणारच होतो म्हणजे काम कम्प्लीट झाल्यावरती आपण फलक लावतो प्रत्येक कामाचा लावतो असं काही नाही.
सुरुवात व्हायच्या पण लावायला पाहिजे पण बरं का आणि ऐका ना 3 किलोमीटर पर्यंत विषय येतो 3 किलोमीटरच्या पुढे तुम्ही वेगळं भांडा ना 1.5 किलोमीटरला त्याला आता मंजुरी नाही, त्याला आपण काहीच नाही करू. बरं का आमच्या हातात तर काही मंजुरी येत नाही तोपर्यंत आम्ही मंजुरी नाही तर फोडला कसं काय आमचं म्हणणं तेच आहे सर, मंजुरी नाही मग ते फोडला सगळे लोक म्हणले रोड चांगला होता फोडायचं कारण काय कोणाच्या भरोशावर फोडला? कोणाच्या भरोश्यावर फोडलेलं नाही.